सिच्युएशन लक्षात आली? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि हा तिसरा ऍक्सिस कोणता आहे? झेड ऍक्सिस म्हणा तुम्ही. हा या झेड ऍक्सिस हा जो आहे या प्लेनला आणि एक्स एक्स आणि वाय वाय ला काय आहे? परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. ओके, and we have to calculate the moment of inertia about this z axis. आणि तो जो आहे तो आपण कशाने स्टेट करणार आहे? तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमनी स्टेट करणार आहे. ओके, तर आता जो सर्कलचं एक्झाम्पल घेतलं होतं तेच आपण परत बघू. आता सर्कल हे दिसताना साधारणतः अशा फॉर्म मध्ये दिसत होतं, बरोबर. आता सर्कल आपण थोडंसं तिरकं ठेवलंय म्हणून आपल्याला असं दिसतंय ते. आता याच्यामध्ये दोन दोन असलेले ऍक्सिस म्हणजे हा एक्स एक्स ऍक्सिस, हा वाय वाय ऍक्सिस आणि याला परपेंडिक्युलर असणारा जो आहे हा आहे झेड ऍक्सिस. ओके, किंवा समजलंय? हा एक्स ऍक्सिस या सर्कलचा, हा वाय ऍक्सिस आणि या दोघांना आणि या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा हा जो आहे हा झेड ऍक्सिस आहे. ओके, याच थेरमला या झेड ऍक्सिसला आता बघा एक्स एक्स ऍक्सिसला आपण काय म्हणतो? हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल ऍक्सिस. परत एकदा थोडंसं काय करतो मी रिवाइज करतो. एक्सेस म्हणजे काय आहे? हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल ऍक्सिस, बरोबर. आणि वाय वाय म्हणजे काय आहे? व्हर्टिकल सेंट्रॉइडल ऍक्सिस. ओके, सो एक्स एक्स आणि वाय वाय ला आपण काय म्हणतो? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेंट्रॉइडल ऍक्सिस. तसं झेड ला आपण काय म्हणतो? आणखीन पोलर ऍक्सिस. काय म्हणतो त्याला? पोलर ऍक्सिस. आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस फाइंड आउट करायचा आहे. दॅट मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पोलर ऍक्सिस फाइंड आउट करायचा आहे. म्हणून या थेरमला पोलर ऍक्सिस थेरम असं पण म्हणतात. काय म्हणतात त्याला आणखी? पोलर ऍक्सिस थेरम. ओके, आता कसा असतो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस? आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस आपण कसा दाखवला होता? आय एक्स एक्स नी. वाय वाय चा वाय वाय दाखवला. तसं झेड झेड चा कसा दाखवणार? आय झेड झेड इक्वल टू. ओके, यालाच काय म्हणतात? आय पी सुद्धा म्हणतात. पी का बरं? सो पी फॉर पोलार. काय म्हणतात? पोलार. पोलार ऍक्सिस मोमेंट ऑफ किंवा पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. आय पी म्हणजेच काय? पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आय झेड झेड. ओके, विच इज गिवन बाय आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. दिस इज कॉल्ड एज परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. हा जर तुम्ही शब्दात सांगितला इंग्लिशमध्ये, सो दॅट विल बिकम युअर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ओके, कसा सांगणार शब्दामध्ये? कोणाला सांगता येईल? एनीवन? कोणता तरी एक घ्या. आय झेड झेड किंवा आता आय झेड झेड म्हणजे काय? सगळ्यात पहिले आय एक्स एक्स आणि आय वाय वाय तर तुम्हाला माहिती आहे. आता आय झेड म्हणजे काय? आपण शब्दात कसा लिहिणार आहे? सो आय झेड झेड इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सेक्शन अबाउट पोलर ऍक्सिस. अबाउट काय? पोलर ऍक्सिस. ओके, आलं का लक्षात? मग आता तुम्हाला एक्स एक्स माहिती आहे, वाय वाय माहिती आहे. सो तुम्ही कसा करणार? हा डायरेक्टली बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पोलर ऍक्सिस याला दोन पद्धतीने स्टेटमेंट देता येऊ शकतं. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए पोलर ऍक्सिस इज कशी झाली? हॅलो, आवाज येतोय का ऐकू? मीटिंग एंड झाली.
सो बघा कसं देणार स्टेटमेंट याचं. पोलर मोमेंट ऑफ ए मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सेक्शन अबाउट पोलर ऍक्सिस इज इक्वल टू काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सेक्शन अबाउट. हा आता हे बघा दोन प्रकारे लिहितात. हा असं पण लिहू शकतो आपण, इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया of section about horizontal centroidal axis and moment of inertia of a section about vertical centroidal axis. आलं का लक्षात? असं सुद्धा देऊ शकतो, किंवा याच्या ऐवजी अजून दुसरं काय देऊ शकतो. असं पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचलं तर कसं दिलेलं आहे त्याला ते सांगतो मी तुम्हाला. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पोलर ऍक्सिस is the sum of moment of inertia of a circle about two mutually perpendicular centroidal axis of a plane. आता XX आणि YY हे दोन काय आहेत? म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस ऑफ ए प्लेन आहेत. ओके, सो त्यांच्या दोघांची ऍडिशन म्हणजेच काय आहे? पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आलंय लक्षामध्ये? दोन्ही पद्धतीने तुम्ही तो स्टेटमेंट देऊ शकता. मी जे करेक्ट स्टेटमेंट आहे ते टाकतो. मोमेंट पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसं IP मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सेक्शन अबाउट पोलर ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ moment of inertia about two mutually perpendicular centroidal axis of plane. प्लेनचे दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर एकमेकांना परपेंडिक्युलर असलेले सेंट्रोइडल ऍक्सिस कोणकोणते? XX आणि YY. या दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची बेरीज म्हणजेच काय असते? पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया असते, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस ही असते. लक्षात आलंय? व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ perpendicular axis theorem? So it is defined as moment of inertia of a section about polar axis is equal to sum of moment of inertia about two mutually perpendicular centroidal axis of a plane. आणि अगदी हे नाहीच लक्षात ठेवायला जमलं तर सिम्पली काय लक्षात ठेवायचं? याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सेक्शन अबाउट पोलर ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ moment of inertia about horizontal central axis plus moment of inertia about vertical centroidal axis. असा जरी केला, इन केस तुम्ही जर ही रिमेंबर करायला अवघड जाणार असेल तरच फक्त तो ऑप्शन निवडायचा आहे. अदरवाइज हे जर तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जात असेल, सो दॅट दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. ओके, आलंय लक्षामध्ये? हा थिअरम न्यूमेरिकल वाचा. कॅल्क्युलेट पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड सर्क्युलर सेक्शन ऑफ डायमीटर 200 mm. आता इथं कॅल्क्युलेट MI अबाउट विचारतात आपल्याला दरवेळेस, पण तो अबाउट आता नाहीये. अबाउटच्या ऐवजी इथं काय आलेला आहे? पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. सो आपल्याला आता पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय, पण कशाचा विचारलेला आहे? सॉलिड सर्क्युलर सेक्शन ऑफ डायमीटर 200 mm. सॉलिड सर्क्युलर सेक्शन म्हणजे काय? साधा सर्कल, सिंपल सर्कल, हॉलो सर्कल नाहीये. आपल्याला दोनच सर्कल, एक सिंपल आणि एक सॉलिड सर्कल आणि एक हॉलो सर्कल. तर त्याच्यातला हा सॉलिड सर्कल आहे. XX YY ऍक्सिस आणि डायमीटर 200 mm हा टाकला मी. आता काय विचारलंय? कॅल्क्युलेट पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. आता पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया साठी आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरणार आहोत. So by using perpendicular axis theorem,
परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. काय फॉर्म्युला आहे आपल्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचा? काय फॉर्म्युला आहे? आय पी इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. कोणताही सेक्शन असो त्याला हा सेम फॉर्म्युला आहे. ओके. आय पी म्हणजे काय? आय पी म्हणजे काय? पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. ऑफ एनी सेक्शन. इथे कोणता सेक्शन आहे? सर्कल आहे. सो आय पी इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. आपण सर्कलचा आय एक्स एक्स आणि आय वाय वाय कॅल्क्युलेट केला, दोघांची बेरीज म्हणजे याचा आन्सर आला. एकदम सिंपल आहे. आता लकीली सर्कलमध्ये आय एक्स एक्स आणि आय वाय वाय काय आहे? सेम फॉर्म्युला आहे. काय तो? पाय इंटू डी रेस टू 4 अपॉन 64 विच इज इक्वल टू पाय इंटू 200, डी ची व्हॅल्यू 200 रेस टू 4 अपॉन 64. So equal to 200 raised to 4 equal to upon 64. इथे आलं 78.53 into 10 raised to 6. आता ही आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ची व्हॅल्यू आली बरं का. आय एक्स एक्स इक्वल टू आय वाय वाय इक्वल टू 78.53 इंटू 10 रेस टू 6. मग आता पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू कशी काढणार? मग आय पी इज इक्वल टू आय एक्स एक्स तीच व्हॅल्यू लिहा किंवा इंटू 2 करा, जे तुम्हाला सोपं वाटेल ते. आय एक्स एक्स ची व्हॅल्यू लिहिली प्लस तीच व्हॅल्यू काय आहे? आय वाय वाय ची आहे इंटू 10 रेस टू 6 किंवा सिम्पली याला 2 ने मल्टिप्लाइड केलं तरी चालेल. ज्याला जसं लक्षात ठेवायला सोपं जाईल त्या पद्धतीने करा. आता इथं ऑलरेडी आन्सर आलेलंच आहे. मी याला फक्त काय करतो? प्लस तेवढ्याच आन्सरनी किंवा तेच आन्सरनी प्लस आन्सर प्लस आन्सर काय आलं? 157.07 इंटू 10 रेस टू 6. 157.07 इंटू 10 रेस टू 6 mm रेस टू 4. ही व्हॅल्यू कसली आली? पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड सर्क्युलर सेक्शन ऑफ डायमीटर 200 mm. कशी काढली? बाय युझिंग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरला. आय पी इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. आय एक्स एक्स आणि तर रेक्टँगल जर असता फक्त काय केलं असतं? आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ची व्हॅल्यू वेगळी आली असती, दोघांची अशीच ऍडिशन केली असती आणि फायनली पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला असता. ओके.